श्री गणेश पुराणातील अध्याय पहिला. श्रवणीय श्री गणेश पुराण. ओम गं गणपते नमः. फार वर्षापूर्वीपासून अनेक देवदेवता यांच्याबद्दल सविस्तरपणे जी माहिती सांगून ठेवली आहे ती रचना त्या देवतेचे पुराण या नावाने आपल्याकडे प्रसिद्ध आहे. ही प्रमुख 18 पुराणे असून त्यांच्याप्रमाणेच अन्य काही उपपुराणे सुद्धा आहेत. त्या उपपुराणांमध्ये श्रेष्ठ मानले जाणारे श्री नरसिंह पुराण, नारद पुराण आणि श्री गणेश पुराण अशी 3 पुराणे आहेत. त्यातील श्री गणेश पुराणाचे हे कथासार आपणा श्रोत्यांसाठी निवेदनास घेतलेले आहे. बुद्धिदात्या श्री गणेशाच्या मंगल कृपा आशीर्वादाने हे कार्य निर्विघ्नपणे सिद्धीत जावो अशी या वरदविनायकाचे चरणी नम्र प्रार्थना करून निवेदनास प्रारंभ करतो. फार प्राचीन काळी नैमिषारण्यामध्ये महातपस्वी शौनक ऋषींनी एक तप चालले. अशा एका महायज्ञाचे आयोजन केले होते. त्या धर्मकार्याच्या निमित्ताने तिथे अनेक ज्ञानवंत, जपीतपी, साधक, उपासक, अभ्यासक आणि ज्ञानपंडित जमा झाले होते. तसेच आर्त, मुमुक्षु, जिज्ञासू, सशस्त्र आणि सद्भक्त अशा जीवांचीही तिथे विशेष उपस्थिती होती. या यज्ञसत्राच्या कालावधीत जो थोडाफार विश्रांतीचा काळ मिळे त्याचा सदुपयोग हा ज्ञानवंतांच्या मार्फत आतजीवांना महापुराणाच्या श्रवण सुखाने भरून काढला जात असे. तेव्हा एकदा महापुराणांच्या श्रवणानंदाने सुखावलेल्या पण अधिक ज्ञानलालसेची ओढ मनात असलेल्या ऋषी, मुनी आणि आर्तजीवांनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रार्थना केली की, हे मुनिवर, खरोखरच आपल्या वाणीला माता सरस्वतीचा अमोघ प्रसाद लाभलेला आहे. आपल्या मुखातील अमृतवाणीतून नाना पुराणांच्या कथा ऐकून आमचे कान आणि मन तृप्त झाले आहे. या श्रवण उपासनेने आम्ही निश्चितच सुखावले आहोत. तसेच ते पुराण श्रवणाचे महत् पुण्यही आमच्या पदरात पडले आहे. खरोखरच आपण धन्य आहात आणि आम्ही भाग्यवान आहोत. आता आमची तुम्हास अशी विनवणी आहे की आपण असेच आणखी एखादे श्रवणीय आणि महापुण्यकारक असे पुराण कथा माध्यमातून आम्हास निवेदन करा. तेव्हा त्या जीवांची ती आर्त विनवणी ऐकून सुखावलेले सूत मुनी त्यांना म्हणाले, श्रोतेजन हो, तुमच्यासारखे ज्ञानमुमुक्षु जीव श्रवणास लाभलेल्या माझ्याही निवेदन कौशल्यास एक नवे आव्हान मिळते आहे. तुमची ही मागणी ऐकून मी तुम्हाला आता एका नव्या पुराण कथेच्या निवेदनास प्रारंभ करणार आहे. हे पुराण म्हणजे सकल देवतांमध्ये ज्याला अग्रपूजेचा मान लाभला आहे त्या श्री गणेशाचा महिमा वर्णन करणारे हे एक श्रवणीय असे उपपुराण आहे. आता लवकरच एका शुभ दिनी आपण एकदा सुंदर अशा मुहूर्तावर या कथा निवेदन कार्याचा शुभारंभ करूया. सूतमुनींचे ते अभिवचन सर्व आर्तजीवांना नुसतेच सुखावून गेले नाही, तर प्रत्येकजण आता आपापल्या कोणत्या नव्या एक कथा ऐकण्यास मिळणार या कल्पनेने अधीरपणाने त्या पुराण कथा निवेदनाच्या प्रारंभाची वाट पाहू लागला. आणि मग एका शुभ दिनी एका सुंदर अशा मुहूर्तावर सर्व आर्तजीवांना आपल्या सोबत घेऊन सूत महामुनींनी एका विशाल वृक्षाच्या दाट छायेखाली त्या ज्ञानसत्रांचा शुभारंभ केला. सूत महामुनींनी प्रथम श्री विघ्नहर्ता श्री गणेशाचे स्मरण केले, सद्गुरूंना अभिवादन केले, श्रोतेजनांना श्रवण सुखास सादर होण्याची विनंती केली आणि ते सांगू लागले. सृजन हो, 18 पुराणाच्या निवेदनानंतर आता उपपुराणांपैकी श्रेष्ठ असे जे गणेश पुराण ते मी तुम्हास निवेदन करतो. ते लक्ष देऊन ऐका. श्री गणेश पुराण ही विद्येची देवता, तू सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. गणेश पुराणाच्या श्रवणाने भक्तभावी उपासकांच्या घरात यश, कीर्ती, सौख्य, समाधान, आनंद आणि भगवत कृपा लाभते. या पुराणाच्या निवेदनातून मी तुम्हा श्री गणेशाचे अवतरण, त्याचे कार्य, लीला, महती, उपासना आणि त्यांचा सद्भक्तांना होणारा कृपालाभ हा सर्व भाग निवेदन करणार आहे. हे पुण्यकारक श्रवणीय असे श्री गणेश पुराण प्रथम महर्षी व्यास यांनी भृगूंना सांगितले. भृगु ऋषींनी ते सोमकांत नावाच्या एका राजास सांगितले. सोमकांताने ते पुराण, तो कथा भाग हा आम जनतेस निवेदन केला. चला तर आता आपण सर्वप्रथम त्या पुण्यवान सोमकांताची कथा नेमकी काय आहे ती ऐकूया.
फार फार वर्षापूर्वी सौराष्ट्र देशात सोमकांत नावाचा एक सत्वशील, धर्मपरायण, कर्तव्यदक्ष आणि प्रजाहितकारी असा राजा होऊन गेला. हा राजा मोठा बुद्धिवान, पराक्रमी आणि ऐश्वर्यसंपन्न असा होता. या राजाच्या धर्मपत्नीचे नाव होते सुधर्मा. ती पतिपरायण आणि एक पुण्यवान, भाग्यवंत अशी स्त्री होती. या दंपतीला एक सुंदर आणि गुणवान असा मुलगा होता. त्याचे नाव होते हेमकंठ. हेमकंठ हा मातृपितृभक्त असा सुशील पुत्र होता. तो आपल्या मातापित्यांची आज्ञा नेहमीच शिरोधार मानित असे. असा हा सोमकांत राजा आपली पत्नी, पुत्र, कर्तव्यदक्ष प्रधान आणि राजावर अपार प्रेम करणारी प्रजा यांच्या सहयोगाने आपल्या नगरीचा उत्तम प्रकारे सांभाळ करीत होता. सोमकांताने पराक्रम, कौशल्य, कुशलता यांच्या बळावर बरेच मोठे वैभव आणि नावलौकिक मिळवला होता. याबरोबरच इथे पहिल्या अध्यायाची समाप्ती होते आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण सोमकांत राजाची कथा याचे वाचन करणार आहोत. धन्यवाद.